राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचे दौरे देखील मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सगळ्यांनी मंत्र्यांनी देखील ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर पूर परिस्थिती आणि संकट शेतकऱ्याचं खूप मोठं आहे आणि शेतकरी देखील बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या आणि तेही माहिती देत होते की गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पूर परिस्थिती, अशा प्रकारचा पाऊस ढगफुटीसारखा कधीही पडला नाही आणि त्यामुळे संकट मोठं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मागं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहील। जेव्हा जेव्हा आपत्ती आली, संकट आलं, त्या वेळेस शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील कॅबिनेटमध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली। संकट मोठं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला देखील मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही। आता सध्या पंचनाम्यांची सगळी माहिती येते आहे। जवळपास 60 लाख हेक्टर जमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आतापर्यंत आलेला आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील। पण एकंदरीत सर्वांचीच आमची भावना आहे की शेतकऱ्याला मदत करताना अटी शर्ती नियम बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अशी मोठी अतिवृष्टी होते, मोठं संकट येतं, त्या वेळेस सरकारने मदत करणं हे आमचं सरकारची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि म्हणून यामध्ये आम्ही 2-3 दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय, मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ।